येशूच्या नावात सलाम. आज आपण एक वेगळा विषय म्हणता येणार नाही, खरं तुमच्या जीवनात खूप महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेलो आहे. आणि ह्या विषयाद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हा आणि तुमच्या जीवनात आजचा जो विषय आहे ह्याच्याद्वारे तुम्ही कार्य करून घ्या. आज आपण वाचणार आहोत इब्रिकरास याचा 11वा अध्याय आणि 6वं वचन. ह्याच्यात असं म्हटलेलं आहे, आणि विश्वासापासून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्या आशा विश्वास ठेवलेल्या पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. आता विश्वास खूप महत्त्वाचा आहे तुमच्या जीवनात. विश्वास म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला माहीतच नाही किंवा होणारच नाही असं वाटते, खरं तुम्ही असा विश्वास धरला पाहिजे की हां, देव माझ्या जीवनात हे करणार आहे, हे होणार आहे, देव माझी मदत करेल, देव कुठून तर मला सहाय्य करेल. त्याच्याजवळ जावा, विश्वासाने त्याला प्रार्थना करा. हे वचन जे आहे ते विश्वासाने त्याच्याजवळ तुम्ही मागा, की प्रभू तू म्हणतोस विश्वासाद्वारे तुझ्याकडे मागितल्यामुळे मला मिळणार आहे. तर कुठलीही गोष्ट असून दे, काहीही असून दे, तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. जसं की दाविदाने विश्वास ठेवला, त्यानं गोलियतला मारला. जसं की मोशेनं विश्वास ठेवला, त्यानं काठी आपटली, समुद्राचे 2 भाग झाले. तसेच तुमच्या जीवनात जे काही समस्या असतील, किती पण मोठ्या असून देत, तो गोलियतसारख्या असून दे, समुद्रासारख्या असून दे, तर देवावर तुम्ही विश्वास ठेवला, देवानं सांगितले ते केलं, तर त्याचे 2 भाग होण्यासाठी किंवा त्याला जमिनीवर पडण्यासाठी ते तुमचा विश्वासच भरपूर आहे. त्या विश्वासाद्वारे तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या संकटात समोर जाऊ शकता. येशूच्या नावात आमेन.